श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. ध्वनिमुद्रण 68. मी बेळगावमध्ये जिथे राहतो ना, तिथे जवळच एक राम मंदिर आहे. आणि त्या राम मंदिरावरती एक वाक्य लिहिलं आहे, जे मला अगदी लहानपणापासून प्रेरणा देतं. ते वाक्य असं आहे: असू द्यावा धीर, सदा समाधान, आहे नारायण जवळीच. तो श्रीमन नारायण सदैव तुझ्याजवळ आहे. धीर धर, समाधानी राहा. एका वाक्यात त्यांनी 3 शॉट लावले. 3 अप्रतिम गोष्टी: धीर धरणे, हॅव पेशन्स; समाधान, बी कंटेंट; नारायण जवळच आहे. ह्या 3ऱ्या वाक्यातून त्यांनी आम्हाला सावधही केलंय. तो आहे तुझं रक्षणार्थ, तुझी काळजी घेण्यासाठी सुद्धा, पण तू करत असलेले पापकर्म नोट डाऊन करण्यास सुद्धा तो तत्पर आहे. त्यामुळे सर्व इंद्रियांना सावधान असा इशारा दिला. म्हणून मला हे वाक्य तरी प्रचंड आवडतं. त्याचबरोबर गोंदावलेला जर गेला असाल तर गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवरती एक सुंदर वाक्य लिहिलं: सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. सगळ्या जीवांचा म्हणजे अगदी फुलपाखरं, कुठली वानातल्या झाडं, वेली, छोटे छोटे गवत, मासे, किडे मकोडे, सगळ्यांची काळजी तो वाहतो. कारण तो सर्वांच्या जवळ आहे. जिथं चैतन्य जीव आहे तिथं तो आहेच, ऑफकोर्स आहे. एवढंच काय, निर्जीव असणाऱ्या मायेत सुद्धा तो ॲटम रूपातल्या अणुरूपात व्याप्त आहे. ज्या विश्वरूपाचं वर्णन आता सुरू आहे त्याचंच हे एक छोटी छोटी उदाहरण. प्रत्येक एक खूप मोठे महाराज होते, जे त्यांचा एक मोठा राजवाडा बांधत होते. आणि त्यांना अहंकार होता, बघा कसला राजवाडा बांधलाय, या पूर्ण देशात असा वाडा नसेल, काय त्याच्या किती खोल्या, ते संगमरवर, ह्या तेव्हा माझ्या एवढा मोठा कर्तृत्वान असा कोण असेल, मीच भगवान असं म्हणेपर्यंत त्यांचे गुरु जवळ आले. म्हणले, महाराज तोरा वेगळाच दिसतोय. काय नाही हो, बघा म्हणे, माझ्या हातून किती मोठं काम घडलंय, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण असेल. महाराज म्हटले, बरोबर आहे तुमचं म्हणणं. अरे तो दगड दिसला, इकडे तिकडे पाथरवट दगड फोडून ते किल्ला बांधण्यासाठी दगड लावत होता. तो दगड जरा फोड रे म्हणून. एक मोठी शिळा तिथे आणून ठेवली होती. ती शिळा त्या पाथरवटाने, त्या दगड फोडणाऱ्याने फोडली तर त्या शिळेच्या आतमध्ये छोटंसं डबकं होतं. त्या डबक्यात एक बेडूक त्या पाण्यातनं टुडुक्कन उडी मारून बाहेर आलं. त्या दगडातल्या बेडकाची व्यवस्था तुम्ही केली होती का? पण ते जगलंय, दष्टपुष्ट टुन उड्या मारतंय. म्हणजे त्या बेडकाची सुद्धा कोणीतरी व्यवस्था केलेली आहे, ज्याला आम्ही परमचैतन्य म्हणतो. काय सुंदर वर्णन आहे. अशीच एक मला गोष्ट आठवते. कृष्ण जेवत असताना काहीतरी, आम्ही जसे वदनी कवळे घेता वगैरे म्हणतो ना, तसं काहीतरी डोळे मिटून सगळीकडं विचार करायचा आणि मग जेवायला बसायचा. रुक्मिणीने 1-2 दिवस पाहिलं. म्हटलं, काय करता तुम्ही महाराज, रोज तुम्ही हे डोळे मिटून काय बघताय सगळ्या जगामध्ये बघितल्यासारखं. कृष्ण म्हटला, ज्यांच्या ज्यांच्या नशिबात आज जेवण आहे त्या सगळ्यांना जेवण मिळालं का हे बघतो अगोदर, आणि मग मी जेवतो. त्यांना जेवण देणं माझं काम आहे. कुठं जंगलात, कुठं डोंगरावरती, कुठं कुठं प्राणी किडे मकोडे आहेत, त्या प्रत्येकाची जबाबदारी माझ्यावरती आहे. रुक्मिणी म्हणला, ग बसा, कळतंय मला सगळं, सगळ्यांच्या जेवणाची जबाबदारी तुमच्यावर. कृष्ण म्हटलं, अगं हो. अहो कसं शक्य आहे, करोडो जीव आहेत. ते म्हटलं, हो, माझं कम्प्युटर सिस्टीमच इतकं जबरदस्त आहे, करोडो जीवांचा. म्हटलं ना, गोंदवलेकर महाराजांचं एक खूप सुंदर वाक्य आहे: सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोक लिहिलं ऐसे नाही. तुला सोडेल असं नाही, तो प्रत्येक जीवाची काळजी करतो. रुक्मिणी मातेनं तेवढ्यात त्याचं जेवण झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी ती म्हणाली, आपण याची परीक्षा घेऊया. आणि जेवायच्या अगोदर रुक्मिणी मातेने त्यांचे पाय धुतले आणि 2 दाणे अक्षता त्यांच्या हातात दिले. आपल्याकडे म्हणजे जनरली ज्या अगदी खानदानी लोक आहेत ना, ते काय करायचे, मोठ्या लोकांना नमस्कार करून त्यांच्या हातून अक्षता डोक्यावर टाकून घ्यायचे. तसं रुक्मिणी मातेने अक्षता कृष्णाच्या हातात दिल्या. कृष्णाने रुक्मिणीच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आशीर्वाद रूपी. आणि जेवायला बसणार सगळं असा विचार केला. रुक्मिणी म्हटली, आपण याची परीक्षा कशी घ्यायची? तर तिथं त्याला कुंकू लावलेली एक कुंकवाची डबी होती. त्या डब्यामध्ये एक छोटासा किडा पडला होता. रुक्मिणी म्हटली, माता म्हणली, मस्त ही आयडिया आहे. आणि तिने पटकन तो कुंकवाची डबी त्याला झाकण लावलं. जेव्हा म्हणाली,
कृष्णाने आपलं सगळं व्यवस्था केली. ओके, सगळ्यांची व्यवस्था आहे म्हणून जेवले. रुक्मिणी म्हणली, हां, आता कशा सापडलात? तुमच्या आश्रयात असणारा एक किडा माझ्या ह्या कुंकवाच्या डब्यात आहे, त्याचं जेवण कुठे झालं? कृष्ण म्हणला, माझ्या कम्प्युटरमध्ये तरी तो जेवलाय असं दिसतंय. रुक्मिणी मातेनं पटकन ते कुंकवाचं ते एक डबी उघडून बघितली, तर तिच्या डोक्यावरच्या अक्षतातला एक दाणा त्यात पडला होता. ते किडा तो दाणा खात होता. काय सुंदर प्रतीक आहे ना. प्रत्येकाची भगवंतानी व्यवस्था केलेली आहे. पाप पुण्यासाठी त्यांनी कधीही एक अणुसुद्धा पार्शलिटी केली नाही, कोणाला जास्त कमी नाही. हां, तो पार्शलिटी म्हणण्यापेक्षा तो बाजू घेतो कोणाची? भक्तांची. अहम भक्त पराधीन. भक्त असेल तर त्याला सगळे नियम बाजूला. म्हणजे एक समजा एक संस्था आहे, एक घर आहे, तर घरामध्ये सगळ्यांसाठी एक नियम, पण त्याचं शेंडेफळ बाळ असतं की रे, त्याला एक वेगळा नियम असतो. रादर त्याला काहीही नियम नसतो. असंच आपण ते बाळ व्हावं ना. काहीही नियम नाहीत. जेव्हा हवं, जे हवं, जिथं हवं, जसं हवं ते करू शकतो. हे भगवंताच्या या 3 छोट्या छोट्या रूपकातून सांगायचं हेतू, तो प्रत्येक जीवाजवळ आहे, विश्वरूप आहे, सर्वत्र व्याप्त आहे. मी याचं उदाहरण सहज चेष्टा मस्करी करत बायकोशी बोलत होतो, तेव्हा एक तिनं खूप छान उदाहरण दिलं मला. बहुतेक हा विश्वरूप भगवंताचं एक्झॅक्ट कसं रूप असेल सांगायचं असेल, तर आपल्या त्या इंटरनेटसारखं आहे. जवळजवळ अराउंड 90% तरी जगामध्ये सगळीकडे, 90 नसेल, अराउंड 80% असेल, आदिवासी आणि जंगल सोडले तर तिथे इंटरनेट पोचलं आहे. फक्त एक कोल्हापूर धरलं तरी प्रत्येक ठिकाणी इंटरनेट आहे. तुम्ही फक्त मोबाईल सुरू केला की ताबडतोब रेंज येते. त्या इंटरनेटमधून तुम्ही सगळं जग बघू शकता. काय आजचं दिवसापासून ते स्पोर्ट्स, तुम्ही पॉलिटिक्स, आध्यात्मिक, चांगलं वाईट, काहीही, पिक्चर, गाणी, जोक्स, काहीही, शिक्षण, काय वाटेल ते एका टचवरती अवेलेबल आहे. म्हणजे काय, सगळं जग एका ठिकाणी व्याप्त होऊ शकतं. इंटरनेट कसं, अर्थात इंटरनेटला लिमिटेशन्स आहेत. त्याला तुम्हाला काहीतरी भरायला पाहिजे, रेंज असली पाहिजे, बाकी सगळे आहेत. आणि सगळी पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर पूर्ण नाही कळणार. थोडंसं पास्ट बऱ्यापैकी कळेल, फ्युचर थोडंसं लक्षात येईल, प्रेझेंट पण थोडं. हे लिमिटेशन्स आहेत. हा अनलिमिटेड भगवंताचं रूप, त्याच्यासारखं कोणीही नाही, हे परत सिद्ध होतं. कालपर्यंत जे दिव्य रूप त्या अर्जुनाने बघितलं होतं भगवंताचं, ते बघून तो अर्जुन म्हणाला की बाबा, तू ह्या रूपाचं काय साध्य, पर्पज काय विचारलं. मग भगवंतानी सांगितलं, माझं पर्पज सर्व व्याप्त होऊन, अणुरेणू तृणकाष्ठात राहून प्रत्येक वस्तूचा तो वस्तूपणा मी टिकवून ठेवतो. लाकडाला लाकडाप्रमाणे राहावं ही माझी जबाबदारी आहे, कारण लाकडाचा अणू लाकडासारखा राहतो. त्याबरोबरच ह्या निर्जीवाची गोष्ट झाली. सजीवांच्या बरोबर राहून त्या सजीवांच्या पूर्वकर्मानुसार त्यांना योग्य ते फळ देणं, तसेच मनामध्ये राहून ते आत्ता काय संकल्प करत आहेत त्यांची नोट डाऊन करून अकाउंटवर डेबिट किंवा क्रेडिट टाकण्याचं काम मी सदैव 24/7 करत होतो आहे आणि राहणार. हे सांगितल्यावर तो शेवटी भगवान म्हणतात की तू आता युद्ध कर, त्यांचा मृत्यू ऑलरेडी झाला आहे, दे हॅव टू डाय, तू फक्त त्याचं कारण हो, यू बी द रिझन. हे ऐकून सद्गदित झालेला अर्जुन आणि अत्यंत विशाल काय रूप धारण केलेल्या कृष्णाचं हे रूप आणखीन एका महानुभावाला दिसलं होतं, तो म्हणजे संजय. तो एकमेव लकी पर्सन होता अर्जुना व्यतिरिक्त की ज्याला ते रूप दिसलं. धृतराष्ट्राला पण नाही, पण त्यानं ते सगळं वर्णन करून धृतराष्ट्राला सांगितलं होतं, त्याचं पूर्वसंचित. आता संजय काय म्हणतो बघा. अध्याय 11, श्लोक 35. संजय उवाच, एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गतं भीतः प्रणम्य. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, हे राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तो कापत का होता की हे खूप वियर्ड होतं, शॉकिंग, सरप्रायझिंग आणि अनएक्सपेक्टेड होतं. एवढं स्पेशल, एवढं भयंकर मोठं असेल असं कोणालाच कळलं नव्हतं. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णांना काय म्हणतो. अर्जुन उवाच,
स्थाने ऋषिकेश तव तव प्रकीर्त्या जगत्प्रहस्य त्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघा. अर्जुन म्हणतो, हे ऋषिकेशा, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्हासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. तुझं कुठलंही एक नाव घेतलं, अर्थात मी पूर्वी बोललो होतो, भगवंताला नावं अशी नाहीच आहेत, ही सगळी त्याची विशेषणं आहेत. त्याला काहीतरी तो कसा आहे ह्याचं वर्णन आहे, मुळात त्याला नाव नाहीच आहे. तो प्रत्येक अक्षराचा आद्यकर्ता असल्याकारणाने कुठल्याही अक्षराचा कुठलाही कॉम्बिनेशन हे एक त्याचं नावच होईल. ते भगवान अर्जुन म्हणतो की तुमच्या कुठल्याही नावाने लोक फक्त नाव ऐकून आनंदी होतात. गणपती म्हटलं की तो DJ, तो दंगा, ते आरत्या, ते सजावट, ते मोदक आठवतं. तसंच भगवान कृष्ण म्हटला की त्याच्या अनेक लीला ज्यांनी भागवत श्रवण केलं त्यांना लक्षात येईलच. तो कसा गोपिकांना छळायचा, लोणी चोरणं, असुरांना मारणं, आपल्या बरोबर येणाऱ्या, मी परवाच सांगत होतो की कृष्ण स्वतः लोणी खात होता असं नाही, अक्षरशः तो त्याच्या मागे येणाऱ्या माकडांना, मांजरांना, कुत्र्यांना, आपल्या मित्रांना, कोण त्याच्या मागे येईल त्यांना तो नवनीत देत होता. म्हणजे कृष्णाच्या मागे लागलं की आनंद मिळेल, भरपेट जेवण मिळेल, लोणी सुद्धा मिळेल. मग कृष्णाच्या मागे लागणं एवढंच काम करायचं. अर्थात परत कृष्ण म्हणजे तो बासरीवाला असं नका धरू. कृष्ण म्हणजे तुमची इष्ट. तुम्ही त्या सुप्रीम पॉवरला ज्या रूपाने ओळखाल त्याला आपण कृष्ण म्हणू. इथं तो म्हणतो, तुझ्या नावाने सगळं जग उल्हासित, हर्षोल्हासित झालेलं आहे. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस मात्र अत्यंत भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत. हे माझ्या दृष्टीने योग्यच घडत आहे असं अर्जुन म्हणतो. म्हणजे माझ्या आई प्रचंड स्ट्रिक्ट हेडमिस्ट्रेस आहे, प्रिन्सिपल एका शाळेची. सगळं शाळा घाबरत असेल तिला, पण मी नाही घाबरत, कारण ती माझी आई आहे. अशा आविर्भावाने जेवढे काही ऋषीगण तुझे सद्भक्त आहेत ते तुझ्या अंगाखांदार खेळतायत, ते मज्जा करतायत, ते तुझ्याबरोबर एन्जॉय करतायत. त्याचबरोबर जे पापी आहेत, जे तुझ्या सिस्टीमनुसार, डिसिप्लिननुसार चालत नाहीत, ते मात्र तुझ्या एकूणच या रूपाला बघून घाबरत आहेत. कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत् तत्परम यत्. हे महात्मन, आत्म्यांच्या पेक्षा मोठा महात्मा, ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे आदि सृष्टीकर्ते तुम्ही आहात. सृष्टी कोणी तयार केली? ब्रह्मदेवाने. मग ब्रह्मदेवाला तयार कोणी केलं? तुम्ही. म्हणून तुम्ही आदि सृष्टीकर्ता आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? अर्थातच ते करत आहेत. हे अनंता, एंडलेस, हे देवाधिदेवा, सुप्रीम, हे जगन्निवासा, ऑमनी प्रेझेंट, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी, सर्व कारणांचे कारण आहात. वंडरफुल. यू आर द रिझन फॉर ऑल रिझन्स इन द वर्ल्ड. कारणाचे कारण, परम अविनाशी. जगामध्ये काहीही स्थिर राहणार नाही. ते कधी ना कधीतरी हळू त्याचं ते संपणार, त्याचं टाईम संपणार. अगदी ब्रह्मदेव सुद्धा चतुर्युग सहस्राणी ब्रह्मणो दिनमुच्यते, तो त्याचा टाईम संपलं की तोही जाणार. फक्त एक तूच कॉन्स्टंट आहेस. तू रूपी एनर्जी कॉन्स्टंट आहे, आणि म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. त्वमादिदेव पुरुष पुराण स्वमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासि वेद्यम च परम च धाम त्वया ततं विश्वमनंतरूपम. तुम्ही आदिपुरुष भगवान आहात. आदिपुरुष मूळ पुरुष, भगवान सर्व शक्तिवान, असे भगवान पुरातन आहात, खूप जुने, किंवा एकमेव शाश्वत असं म्हणता येईल. या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. हे सगळं ज्याच्यामध्ये आहे आणि सगळ्यामध्ये जो आहे असे तुम्ही आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्हाला सगळं काय माहिती आहे, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. एवढंच काय, तुमच्या प्रत्येकाच्या जीवाच्या मनात काय चाललंय त्याला माहिती आहे, कारण तो सुपर कम्प्युटरच्या रूपात तुमच्या मनातच बसलाय. आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. जे जे काही आम्हाला ज्ञानरूपात आहे जगामध्ये ते सर्व तुम्हीच आहात.
तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. त्रिगुण, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, या त्रिगुणातीत याच्याही पुढे तुम्ही आहात, असे परम आश्रयस्थान आहात. तुम्ही एकमेव आश्रय, ज्याच्यामध्ये सगळं काही येऊन शेवटी लीन होतं, असे आश्रय आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे. सर्वत्र तुम्ही व्याप्त आहात. वायुर्यमो अग्निर्वरुणः शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च. नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. तुम्ही वायू आहात, सर्वत्र संचारी, सर्व व्यापक. पण व्हॅक्यूममध्ये नाहीत का? मग ते आहेत. परमनियंता आहात. यू आर द कंट्रोलर ऑफ एव्हरीथिंग. अग्नी, जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात. अर्थात हे काही याला क्रोनॉलॉजी नाही. अर्जुनाला जे सुचतंय त्या मुमेंटला ते तो सांगतोय. तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव, तसेच प्रपितामहही तुम्हीच आहात. हे किती सुंदर आहे बघा. आदिजीव असणारा ब्रह्मदेव तुम्हीच आहात आणि प्रपितामह, अर्थात जे आता श्राद्धाला वगैरे जात असतील महाळात, त्यांना कळेल प्रपितामह म्हणजे काय. सगळ्या जगाचा डायरेक्ट फादर, पिता कोण असेल तर ते शंकर आहेत. जनरली सगळ्यांचे पिता, त्यांचं कुलदैवत शंकर आणि त्याची अनेक रूपं, म्हणजे ज्योतिबा, खंडोबा, नाईकबा, भैरव वगैरे भगवंत ह्या शंकराची रूपं असतात. म्हणजे शंकर इज आवर फादर. त्या शंकराचे वडील असणाऱ्या ब्रह्म म्हणजे माझे पितामह, आजोबा. आणि त्या ब्रह्मदेवाचा बाप तू म्हणजे प्रपितामह, म्हणजे माझा पणजोबा तू. हे लॉजिक समजून घ्या. रुद्र भगवंताच्या बेंबीतून, कमलातून जन्म झाल्या ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाच्या बुद्धीतून प्रकट झाले ते रुद्र, आणि रुद्राची ही सगळी प्रजा म्हणजे माझे वडील रुद्र, रुद्राचे वडील ब्रह्म, ब्रह्माचे वडील श्रीमन्नारायण. त्यामुळे तू प्रपितामह आहेस. म्हणून माझा तुम्हाला सहस्रशः नमस्कार असो, आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते, नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व. अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं, सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. तुम्हाला माझ्याकडून वरून, खालून, पुढून, मागून, उत्तरेकडून, पूर्वेकडून, सगळीकडून नमस्कार असो. तो कितपत घाबरलाय आणि कितपत तो शरण गेलाय अर्जुन, हे ह्या श्लोकावरून कळतं. तो म्हणतो सगळीकडून नमस्कार म्हणजे काय. याचा एक डायरेक्ट अर्थ म्हणजे तो ही इज अनएबल टू कन्स्ट्रक्ट हिज वर्ड्स. तो ते फिलिंग व्यक्त नाही करू शकत आहे. आणखीन एक अर्थ असू शकेल की सगळीकडून, कारण तुम्ही माझ्या समोरच आहात असं नाही, माझ्या मागेही आहात, माझ्या वरतीही आहात, खालती, उजवीकडे, तिरके, सगळीकडे आहात. त्यामुळे माझा तुम्हाला सगळीकडून नमस्कार. हे अनंतवीर्या, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. काय सुंदर सेंटेन्स आहे ना. तुम्ही सर्व शक्तीचे स्वामी आहात, सर्वव्यापी आहात. यू आर इन एव्हरी ॲटम, आणि म्हणून तुम्ही सर्व काही तुम्हीच आहात. म्हणजे सर्व ॲटममध्ये तू आहेस. सोन्यामधल्या ॲटममध्ये पण तू आहेस, लोखंडामध्ये पण तू आहेस. पण सोनं वेगळं आणि त्या लोखंड वेगळं, तरीसुद्धा ॲटॉमिक एनर्जी रूपात जी एनर्जी आहे ती तूच आहेस. त्यामुळे सर्व काही तूच आहेस. काय सुंदर सांगितलं त्यांनी. आणि त्यावेळेला हे सुचतं, हे अर्जुनाचं कौशल्य आहे खरं म्हणजे. इतकं सुंदर वर्णन अर्जुन करतो. या अर्थात या वर्णनाचं काय, तो आता भयभीत झालाय. त्या भयातून बाहेर काढा मला, अशा प्रार्थनेनं तो भगवंताला त्याची स्तुती करतोय. तू नेमकं काय आहेस, कसं आहेस. आणि याच्यातून अर्थात आपण जी स्तुती करतो याचं कारण काय असतं माहिती आहे. मी तुम्हाला विचारतो, 10 दिवस गणपतीमध्ये सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, हे तुम्ही रोज गणपतीला म्हणता. तुमच्यासारखी शेकडो माणसं तुमच्याबरोबर म्हणत असतील. अशा करोडो ठिकाणी करोडो वेळा गणपतीला हेच ऐकायचं आहे का, मी सुख करताय आणि दुःख करताय. त्याला माहीत नव्हतं काय. विचार करा, व्हॉट इज द रिझन ऑफ युअर प्रेयर्स. तुम्ही प्रार्थना करताच कशाला. तुम्ही देवाला सांगता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, तू सर्व मंगळाचे मंगळ आहेस. तिला माहीत नव्हतं का हे. शांताकारम भुजगशयनम, त्याला माहीत नाही का. मग प्रार्थना करण्याचा मूळ उद्देश काय आहे. अहो, आपण एक्झॅक्टली चुकीचा विचार करतो. ते देवासाठी आहे नाही. देवाला माहिती आहे वक्रतुंड महाकाय तो कसा आहे, त्याला माहिती आहे.
रोज सकाळी तुझं तोंड वाकडं आहे, तुझं तोंड वाकडं आहे असं म्हटलं तर कधीतरी त्या सोंडेनं तुम्हालाच थोबाडीत मारेल. वक्रतुंड असं त्याच्यासाठी नाही, हे आपल्यासाठी आहे. सर्व स्तुती आपल्यासाठी आहेत. सुखकर्ता दुःखहर्ता आपल्यासाठी. म्हणजे ही पूजा केल्यानंतर ज्याची पूजा मी करतो तो सदैव सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे, हे आम्हाला सांगण्यासाठी आहे. सो हे प्रेयर्स अर्जुन जे करतो हे स्वतःच्या समाधानाला, स्वतःच्या मनाला समजावं, अर्थात तो ते कृष्णाला समर्पित करतोय, पण याच्यातून तो आपल्या सर्वांसाठी तसेच स्वतःसाठी सांगतोय की तो किती मोठा आहे. गणपतीच्या आरतीमुळेच गणपतीचं ते सुंदर रूप, ते सुंदर ध्यान, ते त्याचं कर्तृत्व दिसून येतं. युगे 28 विटेवरी उभा, हे कळतं कशावरून? त्याच्या आरतीवरून. कोणासाठी? त्याला माहीत नाही का? उलट त्याला चिडवतोय आपण, 28 युग झाली बाबा, किती वेळ उभा राहशील, असं चिडवल्यासारखं वाटणार नाही का? हे त्याच्यासाठी नाही आहे, हे आपल्यासाठी आहे. म्हणून ही सगळी स्तुती भगवंताला जे केलं आहे ते अर्जुनानं करून आम्हाला सांगतोय की तो किती मोठा आहे. पुढं काय सांगतोय अर्जुन ते बघूच उद्या. तोपर्यंत गोपालकृष्ण भगवान की जय.